नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे. मित्रांनो, बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की अरबी समुद्रात पुन्हा एकदा नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून दिवसभर उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस. त्यावर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना अति मुसळधार ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याच्या मुळे की इकडे मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी, पणजी, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड या किनारपट्टीला देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आपण बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे या परिसरात अति मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, कोकण किनारपट्टी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, तसेच आपण बघू शकतो की मालेगाव, जळगाव या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच आपण बघू शकतो की विदर्भात मात्र हलका ते मध्यम तर काही ठिकाणी पावसाची शक्यता बनताना दिसत आहे. परंतु मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर येत्या 24 तासात या ठिकाणी वाढण्याची शक्यता. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बघू शकतो विदर्भात मात्र हलका ते मध्यम तर काही ठिकाणी पाऊस, त्या ठिकाणी अमरावती या परिसरात होण्याची शक्यता आहे. परंतु पुणे, नगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना रेड अलर्ट देण्यात आला आणि काही ठिकाणी अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो.